गुड मॉर्निंग तुम्हा दोघांना. गुड मॉर्निंग. खूप नमस्कार. थँक्यू थँक्यू. मला हे विचारायचंय, काय नाव आहे आणि किती वय आहे? वर्षा माधव दानी नाव माझं. वय माझं 59. आणि काय त्रास आहे दातांचा? दातांचा त्रास म्हणजे आता इकडची तरी गेलेलीच आहेत. सगळ्या कॅप आणि हे असल्यामुळं म्हणजे आता एकच दात जी चालू आहे त्याच्यावर माझं खाणं सुरू आहे. ती पण एकदा बाहेर आली होती आणि आता ती जर गेली तर मग मी काहीच खाऊ शकणार नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं की लवकर करून घ्यावं इम्प्लांट. हा त्रास किती वर्ष झाले आहे? दातांचा त्रास मला तसं म्हटलं तर वयाच्या 32व्या वर्षापासून सुरू झाला. पहिला मग दाताला कीड लागणे, त्याच्यानंतर मग त्याला रूट कॅनल करायचं, परत 1-2-3 महिने गेले की दुसऱ्या दाताला, असं करत करत वयाच्या 32व्या वर्षापासून 25 वर्ष असे सगळ्या दातांना कॅप आणि सगळ्यांना हे आलं. मध्यंतरी माझे 2 महिन्यापूर्वी किंवा नाही 1 वर्षापूर्वी इकडचे खालचे जे दात काढले, कॅपसह उचलले त्या डॉक्टरनी आणि 7ला काढले. ते रक्तप्रवाह 12 वाजेपर्यंत सुरूच होता. ती एक मनात इतकी भीती बसली की माझ्यात आम्ही म्हणते खरं इथं आल्यानंतर काढल्यानंतर जर खूप रक्त व्हायला लागलं काय झालं तर काय, आणि मला ते गाल वगैरे सुजला होता ना, दुसऱ्या 2 दिवस मला खाता आलं नाही काय नाही, तीच भीती माझ्या मनात होती. डॉक्टरांना भेटला, ही भीती थोडी कमी झाली असं कुठेतरी वाटायला लागलं? थोडी कमी झाल्यासारखं पण वाटायचं आणि मध्येच थोडंसं टेन्शन यायचं की बाबा म्हणजे माझं होईल इम्प्लांट व्यवस्थित, मला काय नाही, मला डोक्यात माझे जास्त ते रक्तच जाईल हीच मला अजूनही भीती आहे. मी काकांना प्रश्न विचारतो. आपण कोल्हापूरहून आलात, कोल्हापूरच्या इंटिरियर भागातून आलात, इतका त्रास करून आलात, इथे काकूंना घेऊन आलात. जेव्हा काकू युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, पेशंटचा अनुभव ऐकतात, तर आपलं हे डिसिजन चर्चा जी असते ती घरी होते 100%. आपण डॉक्टरांना भेटलोच नसतो, आपण घरीच एक चर्चा होते. त्या चर्चेदरम्यान आपण इथे सर्जरी करायला जायला पाहिजे, या चर्चा ते निर्णय हा जो प्रवास आहे हा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे की, कारण की चर्चा झाली, आता निर्णय झाला, मग आपण इथपर्यंत पोहोचला, काय प्रोसेस होती ती? नाही, हिनं यूट्यूबवर बघितलं आणि मला सांगितलं की असं असं ते पुण्याला असे ट्रीटमेंट करतात आणि मग मी तिला सांगितलं की ते करतात, यूट्यूबवरच्या सगळ्याच गोष्टी ऑनेस्ट असतात असं नाही. बरोबर. तू त्या डॉक्टरशी कन्सल्ट कर, ज्यांचे केलेले आहेत त्यांच्या थोड्यांचे तरी तू कॉन्टॅक्ट नंबर घे, त्या पेशंटना विचार त्यांचा अनुभव कसा आहे आणि मग आपण निर्णय घेऊया. मग तिला काय वाटलं की बाबा हे पैशाकडे बघून असं करतात, हे पैशाचा प्रश्न नाही, शेवटी ती ट्रीटमेंट आहे ती करायलाच पाहिजे आणि ही लाईफ लॉंग आहे. रोजचं दुखणं घेण्यापेक्षा एकदा तो आजार कायमस्वरूपी जात असेल तर ते करायला काही हरकत नाही, पैसे काहीतरी ॲडजस्ट करता येतील. पण आधी तू हे कर. काय होईल, यूट्यूबवर बघून आपण बऱ्याच गोष्टी करायला जातो आणि त्या फेल असतात. बरोबर. असा अनुभव खूप लोकांचा येतो, त्या घरी चर्चा करतात, असंच होतं. आणि यूट्यूबवर काय होत आहे, चांगली बाजू सांगितली जाते. राईट. चांगली बाजू सांगितली जाते, त्याचे साईड इफेक्ट कोणी सांगत बसत नाही. त्याच्यात 2 गोष्टी असतात. एक की बाबा आता आपण केले ते केले, जाऊन घे ना अनुभव, मारुतीच्या बिंबीत बोट घालून बघाय, तुझं तू घालून बघ, आम्हाला गार वाटलं, अगदी बरोबर, अशी हे असते. त्यामुळे मी हिला पहिला सांगितलं की तू ते टेन्शन घेऊ नको, आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची का नाही, ज्यांचे घेतलेले आहेत त्यांचा अनुभव आपण घेऊया. मग हिनं बऱ्याच ठिकाणी हे केलं. आपण फोनवर फोन केले पेशंटना, तुम्हाला अनुभव ऐकायला मिळाले, पण बऱ्याचदा असं पण असतं की नाही, हे तर फोन तेच असतील की जे डॉक्टरांशी चांगलं बोलतील, असं पण असतं ना कधी कधी. म्हणजे जेव्हा तुम्ही फोन केला पेशंट्सना, जुन्या पेशंटना जेव्हा फोन केला, त्यातून मग तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळाली, कसा विश्वास वाढत गेला? मला कसं, मी ज्यांचे म्हणजे डॉक्टरना म्हटलं तर मला एक फोन द्या, त्यांनी मला एक का तुम्हाला हे 7-8 फोन देतो तुम्ही लावा. मग लावला, मी पुण्याच्या ताईंना लावला, औरंगाबादच्या ताईंना लावला. त्यांनी सांगितलं नाही छान आहे, तुम्ही दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांच्याकडे जाऊ नका आणि ते इतके छान आहेत, इतके आपली केअर वगैरे घेतात
आणि तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही तिथंच जा. आपल्या घरातलेच लोक आहेत असा तुम्हाला अनुभव येईल असं त्यांनी सांगितलं. आणि काल जेव्हा आपण एक्सरे काढायला गेलो इथून निघाल्यापासून तिथपर्यंत ते तुमच्याशी बोलताना ते आम्हाला जाणवलं. तुला पाहिजे नाही का? हा हा तुम्ही एक काजू घेऊन आला ना तर तुमचं तोंड नाही भरणार. टाका 2-3 टाका अजून. इकडे का नाही इकडे ठेव. दोन्हीकडे टाका ना, सगळीकडे फिरवा. टाका अजून तो आवाज येऊ द्या. हा असा आवाज येऊ द्या. हा आता बघा तुम्ही घाबरताय चावण्यासाठी. असं नाही चावत पण मागे चावतो. तुम्ही समोर चावताय, तुम्ही घाबरत आहे, घाबरू नका. हा चावू द्या. हा घास जेवताना कसं जेवता तसं जेवा. हा जेवा.